आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पंच जास्तीची भांडी ती घासून टाका आणि पावडरने नका घासू बर का, ते चिंच आणि लिंबाने घासू. आणि जरा साबण कमी वापरा हा, बेतानं. आता फसा फसा साबण लावाल आणि मग जेवताना तोंडात येतो तो पोळी बरोबर. आणि बाई एवढी भांडी घासून झाल्यावर स्वयंपाक पण करायचं म्हणजे कधी करणारी बाई, देवा देवा. काय तुमची लेक होती ना तेव्हा जरा चमचमीत तरी खायला मिळत होतं. आता काय खायचंय मिळमिळत. आलिया भोगासी असावे सादर म्हणतात तेच खरं. घरात माणसं 3 आणि एवढी भांडी. तुला विचारतोय. अहो मला काही हौस आहे का एवढी भांडी टाकायची? घरात एक तर लग्न कार्य झालंय. कार्य कसलं म्हणा, सगळं होत्याच नव्हतं झालंय. हा तो मुद्दा काय आहे, ती भांडी पडली आहेत सगळी, मग ती घासून पुसून स्वच्छ करून मायावर नको ठेवायला. माझी एक मेलीची उभं राहिले की कंबर दुखायला लागते. नाही पण तुम्हाला नाही दिसणार ते. तुम्हाला बहिणीचं बोट दुखलं ना तरी दिसतं, बायकोचं दिसत नाही. या बाईला कसं आणि काय समजावून सांगायचं ना काही कळत नाही. तिथं समोरचा माणूस आजारी आहे, त्याची काळजी करायची दिली सोडून, उलट सगळी कामं तिच्यावरती ढकलते. कठीण आहे या बाईचं, काही दया माया नाहीच आहे ग हिला. जाऊ दे रे मधू, मी करते सगळं, तू जा बरं तुझ्या कामाला. ताई ताई तुला खरंच जमणार आहे काय सगळं? नाही तर मी असं करतो, मी आज थांबतो इथं आणि तुला मदत करतो. आता काम सोडून घरी कशाला बसतोस बाबा, मी करते तू जा. नाहीतर एक काम करतो, हे सगळं असंच राहू दे, मी आल्यावर करीन. मधू सांगते ना मी. आणि एक सांगू का, तू वहिनीवर जास्त चिडचिड करत जाऊ नको रे. एकतर अंजली अशी निघून गेली म्हणून वाईट वाटतंय तिला, मग ती चिडचिड करते. आपण नको का समजून घ्यायला? तू तिला समजून घेशील ग, पण ती कधी कोणाला समजून घेणार आहे? काही बघ, तुला जमेल तेवढंच कर, बाकीचं राहू दे, मी आल्यावर करेन. सांगितलं ना, तू जा निश्चिंत, मी करते सगळं. निघू मी? हॅलो आई. सई, आई काय झालं? म्हणजे बरी आहेस ना तू? हो ग, मी बरी आहे. तुझा आवाज ऐकला ना म्हणून भरून आलं. अगं खूप आठवण येते ग तुझी. मलाही खूप आठवण येते ग तुझी. सारखी तुझी काळजी लागून राहिलेली असते मला. अगं माझी काळजी करू नकोस, तू तुझ्या घराकडे लक्ष दे. मी इथं ठीक आहे. खरंच? हो. अगं आता अंजली अशी वागली ना म्हणून वहिनी सुद्धा नरमली. आधीसारखी अजिबात कटकट करत नाही, शांत झाली एकदम. मला इथे कसलाच त्रास नाहीये. काय चाललंय? झालं? जरा वेळ मिळाला की लगेच लेकीशी फोनवर बोलायला लागलाय का? काय माझी तक्रार करताय का काय तिच्याकडे? करा म्हणा, मी नाही भीक घालत. नाही पण तुमच्या लेकीला सांगा. काय आहे म्हणा, तू श्रीमंत घरी गेलीयस, तुमच्याकडे 10-20 नोकर आहेत, आमच्याकडे नाही. आम्हाला काम करायची, त्यामुळे ठेवा आता फोन. सई, अगं त्या शेजारच्या काकू आहेत ना, त्यांच्याशी बोलते, मग मी तुला परत फोन करते. हा आई थांब. ऐक ना, मामीला फोन दे ना, मला बोलायचंय तिच्याशी. सई ऐक माझं, उगाच भांडण करून काढू नकोस. तू काळजी करू नकोस इथली. आई अगं मी नाही भांडणार तिच्याशी, तू फोन दे. हे बघ, माझं लग्न इतकं घाईत झालं, त्या गडबडीत ना मला तिच्याशी बोलता पण नाही आलं. त्यात अंजली पळून गेली, बिचारी खूप टेन्शन मध्ये असेल. मी जरा तिची विचारपूस करते. दे ना फोन.
बर, पण जास्त बोलू नको हं? फक्त चौकशीच कर. हो द्या टाकून. वहिनी, सईला बोलायचंय तुझ्याशी. माझ्याशी? आश्चर्य, आज कशी काय आठवण झाली? हा बोल सई. आता तुझी काय चौकशी करणार बाई? श्रीमंत राजाची राणीच झाली आहेस तू, त्यामुळे सगळं नीटच असणार. बोल. आता असतं एकेकाचं नशीब. माणसाने चांगली कर्म केली तर त्याला त्याचं चांगलं फळही मिळतं. आता तू जे काही केलंय ते तुझ्या कर्माचंच फळ नाही का? हे बघे सई. थांब थांब, तू काहीही बोलू नकोस. आता मी जे काय बोलते ना ते फक्त ऐक. नाही, मला माहिती आहे मी आता तिथे नाहीये म्हटल्यावर तू आईला खूप त्रास देत असशील, पण अशी चूक तू चुकूनही करू नकोस हा. आणि तू जर का असं काही केलंस तर पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुझ्या दारात पोलीस उभे असतील. नाही, तू आणि तुझ्या मुलीने खोटारडेपणा करून जो काही घोळ घातलाय ना तो अजून कोणीही विसरलेला नाहीये. आणि जहागीरदार घरातली माणसं तर अजिबात विसरलेली नाही. त्यामुळे देवांश सरांना हे सगळं आठवण करून द्यायला मला जराही वेळ लागणार नाही. मी जर त्यांना आठवण करून दिली ना तर दुसऱ्या क्षणी ना पोलीस तुझ्या दारात असतील. आणि आता तर काय, माझं लग्न झालंय म्हटल्यावरती माझं सगळंच ऐकते, बरोबर ना? मग सांगू त्यांना? नाही नाही नको. हो ना? मग आता इथून पुढे माझ्या आईला त्रास होईल असं वागायचं नाही हा. प्रेमाने वाग तिच्याशी. बरं आता दे, आईला फोन दे. देते. तुमच्याशी बोलायचं. सई, तू एवढं काय बोललीस ग? वहिनी एकदम शांतच झाली. अगं काय नाही ग, मी तिला म्हणाले काळजी करू नकोस. तिला बोलले की अंजली येईल परत, म्हणून थोडी जरा इमोशनल झाली होती ती. बरं ते सगळं जाऊ दे, मी तुला उद्या घ्यायला येते, तू तयार राहा. मला का? म्हणजे मला नाही कळलं. आई, मी तुला म्हणाले होते ना मी तुला जास्त दिवस त्या घरी ठेवणार नाही म्हणून. तू इकडे राहायला येतेस. अगं सई कशाला? मी ठीक आहे.